जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून संत गतीने मतदानाला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला मतदान केंद्रावर रांगा दिसत असल्या तरी टक्केवारी मात्र फारशी उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे। दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 9 ते 12 वाजेच्या दरम्यान मतदान मोठ्या संख्येने होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। सकाळी 10 वाजेपर्यंत जळगाव 6.14% तर रावेर 7.14% असे मतदान झाले होते। रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 3886 मतदान केंद्र आहेत। त्यातील 1845 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात मोठमोठ्या 6 स्क्रीनवर हे लाईव्ह सुरू आहे। मतदान केंद्रावरील मतदानाची गुप्तता सोडून मतदान केंद्रावर काय सुरू आहे हे अल्पबचत भवन मध्ये दिसून टिपले जात आहे। तिथे अधिकारी आणि कर्मचारी त्यांची पाहणी करत आहेत। अल्पबचत भवन मधले सगळे फर्निचर काढून त्या मोठ्या हॉल मध्ये एका बाजूला 3 आणि दुसऱ्या बाजूला 3 असे भव्य स्क्रीन उभे केले आहेत। त्याच्यावर रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा क्षेत्रातील जवळपास 50% मतदान केंद्रावरून वेब कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे। मतदान केंद्रावर काहीही झाले तर तात्काळ मदत पोहोचता यावी, कायदा सुव्यवस्था राखली जावी, मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे म्हणूनही ही सुविधा उपयोगी पडत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।